ह्या आजी ट्रान्सप्लांट पेशंट नाही आहेत. यांचं नाव आहे सुमनबाई खरडकर आणि त्यांना त्यांचा किडनी फेल्युअर म्हणून त्या आल्या होत्या. त्यांना डायलिसिसची पण गरज पडली होती आणि आजींचं वय साधारण 60 वर्ष आहे. त्या अपंग आहेत, त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि साधारण आता थोडासा एक विचार करा, ग्रामीण भागात 60 ते 65 वर्षाची व्यक्ती, फिमेल लेडी आणि ज्यांना ज्या अंध आहेत, तर अशा व्यक्तीवर लक्ष, खर्च आणि वेळ हे आपले जनरल एक साधारण रुरल कुटुंब किती करेल याची कल्पना मला वाटतं आपल्या सगळ्यांना आहे. आणि या परिस्थितीत असून सुद्धा त्यांच्या पूर्ण फॅमिलीने म्हणजे विशेषतः त्यांचा मुलगा आणि त्यांची नात, हिचा पण खूप मोठा रोल आहे. ही स्वतः फार्मासिस्ट आहे. तर यांनी खूप जास्त परिश्रम करून आजीसाठी जे जे शक्य होतं ते सगळं केलं. म्हणजे अगदी मुंबई किंवा चेन्नईत मी असताना जे काय सायंटिफिक दृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या जे काय बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट होती ती भले कमी खर्चात असेल, आम्ही सर्वांनी विचार करून एकत्रित, जसं आता दीपक किंवा माझ्या मित्राने सांगितलं की आपण बाकी सर्व गोष्टी, त्याचा आर्थिक, फॅमिली सगळा विचार करून आपण थोडासा शॉर्टकट मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. पण सायंटिफिक वैद्यकीय दृष्ट्या जे काय आपण करू शकलो त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्या कुटुंबाचा 100%हून अधिक सहकार्य होतं. आणि या सहकार्याचं फलित म्हणजे बेनिफिट असं झालं की आजीचं डायलिसिसही बंद झालं आणि आज आजीचं क्रिएटिनिन मला वाटतं 1.5च्या आत आहे आणि त्या गोष्टीला आता 2 ते 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर त्यांना ट्रान्सप्लांटची गरज पडली नाही, फिस्टुलाची गरज पडली नाही आणि डायलिसिसची सुद्धा पुढे गरज पडली नाही. यांना आयजीए नेफ्रोपॅथी, क्रिसेंट्रिक आयजीए नेफ्रोपॅथी असा आजार झाला होता, ज्याच्यामध्ये लिटरेचरमध्ये असं सांगण्यात येतं की हे पेशंट सहसा डायलिसिसवर जातात आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांट लागतं. पण आजी वेळेत आल्या त्यांच्यात आणि त्या अंध, वय 60-65, लेडीज एवढं सगळं असताना त्यांच्या कुटुंबियांनी मी सांगितलेल्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. किडनी बायोप्सीसाठी तयार झाले. किडनी बायोप्सी नंतर त्यांना प्लाझ्माफेरेसिस नावाची एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट आयजीए नेफ्रोपॅथीमध्ये, क्रिसेंट्रिक आयजीए मध्ये मी त्यांना सुचवली आणि ती त्यांनी मान्य केली. ती बरीच खर्चिक असते, त्यात थोडीफार आपण खर्च वाचवण्याचा प्रयत्न करून तसं केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याला प्रतिसाद इतका छान मिळाला की पहिले 3 ते 4 डायलिसिस नंतर डायलिसिसची गरजच पडली नाही आणि आजीचं क्रिएटिनिन हळूहळू कमी होत 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 हे 1.5च्या आत आलेलं आहे. आणि त्या दिवशी नंतर आजपर्यंत आजींनी जी सांगितली ती सगळी ट्रीटमेंट, टॅबलेट्स, मेडिसिन सगळ्या घेतल्या आणि पुढे आता व्यवस्थित बिना डायलिसिसचं जीवन जगतायत. आणि हक्काने ते आम्हाला रागवतात सुद्धा जर मी त्यांना जास्त वेळ थांबवलं किंवा तर आजींच्या प्रवासाबद्दल थोडस मला वाटतं तुला काही इच्छा असेल तर सांग. चालेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. सरांचं म्हणजे असं स्पेशल आभार मानण्याचा आम्हाला कधी वेळ मिळालाच नाही. तर आमच्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर असं की आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही जास्त. म्हणजे मी एक मेडिकल, पण आमच्या घरात आजारांविषयी असं कोणालाच माहिती नाही. आजीला 2022 साली किडनीचा आजार आहे हे आम्हाला आधी कळालंच नाही. म्हणजे 1-1.5 महिना आजीला खूप त्रास होत होता, पण म्हातारी माणसं कशी ऐकत नाही, घरगुती उपचार करतात. आजीचं पोट दुखायचं, भूक लागायची नाही, पण तिने घरगुतीच उपचार केले, कधीच दवाखान्यात आले नाही. त्याच्यामुळे काय झालं की ते किडनीचा आजार तिचा जास्तच वाढत गेला. मग आम्ही बजाजनगरला आजीला ऍडमिट केलं. तर तिथे सरांचे एक मित्र आहे, तर तिथे आजीचं क्रिएट 8 दिवस आम्ही ऍडमिट ठेवलं, तर ते रोज वाढतच गेलं. मग सरांना रेफर केलं. तर मग तेव्हा आम्ही बजाज इथे ऍडमिट झालो. तर पहिले 8 दिवस तरी आम्ही आजीला ऍडमिटच ठेवलं. म्हणजे तिचं क्रिएटिनिन चेक केलं सरांनी, आधी डायरेक्ट काही त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही. तर रोज आजीचं क्रिएट हे हळूहळू वाढतच गेलं. मग सरांनी आम्हाला सांगितलं की आजीला डायलिसिस आपल्याला करावं लागेल, तरच म्हणजे पुढे आपण ट्रीटमेंट घेऊ शकू. तर मेन म्हणजे कसं असतं, ग्रामीण भागात ना डायलिसिस म्हणजे काय आणि हे कोणालाच काही माहितीच नसतं. आम्हाला सुद्धा काहीच माहित नव्हतं. आणि आम्ही बाहेर चौकशी केली तर लोकांनी आम्हाला एवढं घाबरवून दिलं की डायलिसिसनी माणूस 2-3 महिने जगतो, नंतर तो राहतच नाही, डायलिसिस केल्याने काही खरं नसतं, तुम्ही आजीला घरी घेऊन जा, 2-3 महिने त्यांची सेवा करा, जेवढे दिवस ती वाचल तेवढे दिवस आहे, हे डायलिसिस बिलिसिसच्या भानगडीत पडूच नका. मग आम्ही सरांना म्हटलं की सर आम्हाला डायलिसिस काही करायचं नाही, आजीची तुम्ही सुट्टी करा, आम्ही तिला घरी घेऊन जातो. मग सर तेव्हा आम्हाला इतके ओरडले. सर म्हटले की तुम्ही आजीला घरी न्या, हे तुम्हाला कोणी सांगितलं की डायलिसिस वाईट असतं किंवा डायलिसिसने पेशंट मरतोच,
खाली आमचा डायलिसिसचा वॉर्ड आहे, तिथे तुम्ही एकदा जा. तिथं 10 वर्षाच्या मुलांपासून ते 90 वर्षांच्या म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत सगळ्यांचं डायलिसिस चालू आहे. आणि तुम्ही त्यांना एकदा विचारा की डायलिसिस मध्ये नक्की म्हणजे काय होतं, काय असतं. मग मी आणि माझे वडील आम्ही दोघांनी जाऊन एकदा बघितलं की डायलिसिस मध्ये काय करतात, त्यांना विचारलं. आणि सर हेच बोलले की आजीचं जेवढं आयुष्य देवाने दिलंय तेवढं त्या जगणारच आहे, पण आपण आशा सोडून कसं चालणार आहे. सरांनी तेव्हा आम्हाला खूप समजावून सांगितलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही तेव्हा तो निर्णय घेतला की नाही आपण आजीचं डायलिसिस करू. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की डायलिसिस आता पेशंट नॉर्मल असलं तर काही हरकत नाही, पण आजीला आमच्या दोन्ही डोळ्यांनी काहीच दिसत नाही. म्हणजे तिला एक माणूस कंपल्सरी सोबत लागतोच. आपल्याला कोणत्या पण ट्रीटमेंटला घेऊन जायचं असेल तरी एक माणूस आमच्यातला एक तिच्या सोबतच असायचा. मग आम्ही डायलिसिस केलं. आणि एक आजीची चांगली गोष्ट अशी की पेशंट बघूनच खचून जातो की डायलिसिस मध्ये ते पूर्ण ब्लड हे होतं. ते आजीच्या बाबतीत चांगलं काय झालं की आजीला दिसतच नव्हतं, तिच्यामुळे तिला कळलंच नाही की डायलिसिस मध्ये नेमकं करतात काय. आम्ही तिला असं खोटं सांगायचं, अगं काही नाही, सुई लावताय फक्त आणि तुला झोपून ठेवताय 4 घंटे ते. मग त्याच्यानंतर आम्ही आजीचे 10-15 डायलिसिस केले. मग सरांनी त्या ट्रीटमेंट आम्ही जवळपास 1-1.5 महिना ऍडमिट होतो. मग त्या ट्रीटमेंटमध्ये सरांनी सांगितलं की आपल्याला आजीची एक बायोप्सी करावं लागेल. मग आम्ही बायोप्सीची ट्रीटमेंट घेतली आणि ज्या दिवशी आम्हाला सुट्टी झाली त्याच दिवशी आमचा बायोप्सीचा रिझल्ट आला. तर मग आम्ही मॅडमकडून 1 महिन्याभराचं शेड्यूल घेतलेलं की आपल्याला आता डायलिसिस कायमच आहे आणि आपल्याला यावंच लागणार आहे फिक्स. आता हे तिच्या नशिबाने आलेलं आहे तर त्याला काही विलाजच नाही. मग ज्या दिवशी आम्ही घरी जाणार सुट्टी घेऊन त्या दिवशी सरांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की तुमचे बायोप्सीचे जे रिपोर्ट्स आम्ही दिले होते आपण चेन्नईला पाठवले. तर आजीच्या बायोप्सी मध्ये असं आलं की आजीला किडनीचा असा एक आजार आहे जो 100 पेशंट मधून एकालाच असतो आणि त्याच्यावरती प्लाझ्माफेरेसिस नावाची ट्रीटमेंट आहे. पण सरांनी आम्हाला तेव्हा डायरेक्ट सांगितलं की ही ट्रीटमेंट घेतल्याने आजी 100% बरी होईल असं नाही, 50-50 चान्स आहे, लॉटरी सारखं. ती त्यांच्या नशिबाने जर त्यांना ती लॉटरी लागली तर त्यांना कायमचं डायलिसिस बंद होईल, नाही तर 1-2 वर्षांनी त्यांचं डायलिसिस परत चालू सुद्धा होऊ शकतं. आणि सरांनी ती ट्रीटमेंट घेतलेले काही पेशंटचे सुद्धा आम्हाला उदाहरणं दिले, त्यांचे नंबर दिले, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा. त्यांनी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे पण काही पेशंटला ते परत सुरू झालेलं आहे आणि काही पेशंट आतापर्यंत त्यांना डायलिसिस लागले नाही. तर मग आता आणि ती ट्रीटमेंट खूप खर्चिक होती, म्हणजे त्या ट्रीटमेंटला साधारणतः 4-5 लाख रुपये खर्च होता. मग त्यामुळं आम्ही आता मध्यमवर्गीय कुटुंबातले आपण एकत्र एवढे पैसे जमा करायचे म्हटल्यावर ऑलरेडीच आम्ही 1-1.5 महिना ऍडमिट, त्याच्यात आमचे खूप पैसे गेलेले. आणि माझे वडील एकटेच, आजीला एकच मुलगा आहे तेवढा, त्याच्यामुळे सगळा भार त्यांच्यावरच. मग त्याच्यामुळे आम्ही सरांना सांगितलं की आम्ही विचार करतो आणि तुम्हाला कळवतो 1-2 दिवसामध्ये. सरांनी तेव्हा आम्हाला डायरेक्ट सांगितलं, कसं असतं डॉक्टर आपल्याला सांगतात की नाही तुम्ही हे घ्या आणि याने 100% पेशंट बरा होईल, पण सरांनी आम्हाला डायरेक्टली सांगितलं की याच्यात असे चान्सेस आहेत की 50-50% चान्सेस आहे. एक तर त्यांचं डायलिसिस बंद पण होईल, नाहीतर त्यांचं चालू पण होऊ शकतो, पण तुम्ही विचार करा. म्हणजे सरांचा हा स्वभाव आम्हाला खूप आवडतो की त्यांचं जे असतं ते डायरेक्ट असतं, डायरेक्ट सांगायचं. असं काय म्हणतात ना आपल्याला वेडी आशा ते दाखवत नाही कोणाला, जे खरं आहे ते आहे. मग आम्ही घरी गेलो, आजीला घरी नेलं, तिला सांगितलंच नाही आम्ही की असं आपल्याला परत ऍडमिट व्हायचं 1-15 दिवस महिनाभर. तिला घरी नेलं, सगळ्यांना भेटवलं आणि परत आपल्याला सरांना भेटायला जायचं म्हणून तिला आम्ही घेऊन आलो आणि ऍडमिट करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही 15 दिवस 1-3 हप्ते ती प्लाझ्माफेरेसिसची ट्रीटमेंट घेतली. आजीचं 60 बॅग्स प्लाझ्माचं तिला पूर्ण बॉडीतला प्लाझ्मा एक्सचेंज केला आणि त्याच्यानंतर तिचं क्रिएट हळूहळू कमी झालं. आता तिचं क्रिएट 1.1च्या नियर अबाउट आहे आणि हे सगळं सरांमुळे. म्हणजे त्यावेळी त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, योग्य गायडन्स दिला, म्हणून आज आमची आजी आम्ही बघू शकतो. भले आजी आपल्या कोणालाच नाही बघू शकत पण आपण सगळे तिला बघू शकतोय. ती आमच्यासाठी जिवंत आहे, ती आमच्यासाठी जिवंत आहे, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझे वडील म्हणजे श्रावण बाळ, माझ्या आजोबांनाही दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नाही, आजीलाही अजिबात दोन्ही डोळ्यांनी काहीच दिसत नाही. पण ते असं कधीच म्हटले नाही की जवळपास त्या काळात आमचे 7 ते 8 लाख रुपये गेले ह्या पूर्ण खर्चात. आणि मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे आपल्याला एवढे पैसे जमा करणं खूप खूप कठीण गोष्ट असते, पण ते कधीच असं म्हटले नाही. आणि मेन म्हणजे ते आणि सरांचे योग्य मार्गदर्शन, त्यामुळं आज आजी जिवंत आहे. भले तिला दिसत नाही पण बाकी तिचं एकदम आरोग्य सगळं एकदम उत्तम आहे. त्यामुळं सरांचं मनपूर्वक धन्यवाद आमच्या आजीकडून, सगळ्यांकडून.